रेस्टॉरंटमध्ये मिळणारे चटपटीत, क्रिस्पी, कुरकुरीत, वरून एकसारखे टेक्स्चर असणारे रेस्टॉरंट स्टाईल चवीचे स्टार्टरमध्ये मिळणारे मटार कटलेट घरगुती साहित्यामध्ये आज आपण बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच रेसिपी आवडल्यास कमेंट करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स, नातेवाईकांमध्ये शेअर करा. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम मटार कटलेट बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यास ठेवले होते. पाणी इथे गरम झाले आहे. यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा साखर. साखर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे अर्धा चमचा मीठ. साखरेमुळे मटारचा कलर जो आहे तो शिजल्यानंतरही जसाच तसा हिरवागार राहतो, तो अजिबात बदलला जात नाही. तर ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. साखर व मीठ पाण्यामध्ये विरघळल्यानंतर यामध्ये ॲड केला आहे 1 वाटी ताजा मटार. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. जर तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही इथे फ्रोझन मटारही वापरू शकता. ॲड केलेला सर्व मटार इथे मी या पाण्यामध्ये एकसारखा सतत मिक्स करत शिजवून घेत आहे. मटार अशा प्रकारे शिजवून घेतल्यामुळे याला एक कच्चा उग्र वास असतो, तो नाहीसा होतो. मटार आता इथे आपला शिजत आहे. तोपर्यंत आता दुसऱ्या गॅसवरती इथे मी कढईमध्ये 1 वाटी पोहे भाजून घेत आहे. तर इथे आपण आज ब्रेड क्रम्स वापरत नाही, कुरकुरीतपणा येण्यासाठी मटार कटलेटला. तर इथे पोहे वापरणार आहोत. तर ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे मी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती सतत मिक्स करत हे पोहे जे आहे ते छान असे भाजून घेतले आहेत. इथे पाहू शकता पोह्याचा कलर जो आहे तो हलकासा बदलला गेला आहे. पोहे आपले छान असे कुरकुरीत भाजले गेले आहेत. गॅस इथे मी बंद केला आहे. सर्व पोहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिले आहेत. तर इथे पाहू शकता दुसऱ्या बाजूला आपले मटारही छान असे शिजले गेले आहेत. तर इथे मी आता हाही गॅस बंद करून घेतला आहे. शिजलेले सर्व मटार जे आहेत ते आता मी या पाण्यामधून काढून एका चाळणीमध्ये निथळण्यास ठेवले आहेत. मटार निथळले गेले आहेत. तर आता हे मटार जे आहेत ते मी थंड करून घेणार आहे. मटार थंड होत आहेत तोपर्यंत इकडे बाजूला आपले पोहे जे आहेत ते थंड झाले आहेत. तर पाहू शकता मस्त असे कुरकुरीत हे भाजले गेले आहेत. हाताने याचा अगदी बारीक चुरा होत आहे. तर आता हे पोहे जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेणार आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व पोहे ॲड करून इथे मी अशा प्रकारे वाटून घेतले आहेत. आपला जो जाड रवा असतो इतक्या प्रमाणात हे बारीक असे वाटून घेतले आहेत. तर आज आपण घरगुती साहित्यामध्ये मटार कटलेट बनवत आहोत. त्यासाठी इथे मी फक्त घरातील साहित्य वापरले आहे. अशा प्रकारे इथे आपली पोह्यांची पावडर तयार आहे. यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करत आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तसेच अर्धा इंच आल्याचे तुकडे, 1 चमचा जिरे, तसेच 1 चमचा बडीशोप. बडीशोपमुळे मटार कटलेट जे आहेत ते खाण्यासाठी खूप छान असे लागतात. बडीशेपनंतर यामध्ये ॲड करत आहे देठांसहित कोथिंबीर, तसेच 10 ते 12 लसूण पाकळ्या. सर्वात शेवटी यामध्ये ॲड करत आहे शिजवून घेतलेला सर्व मटार. मटार ॲड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतले आहे. इथे पाहू शकता. तर हे सर्व साहित्य वाटताना पाण्याचा इथे मी अजिबात वापर केलेला नाही आहे. मटार जो आहे ते पूर्णपणे बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये ॲड करत आहे इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून थंड करून साल काढून खिसून घेतले आहेत. हा खिसलेला सर्व बटाटा यामध्ये ॲड करून घेत आहे. बटाटा इथे आपल्याला खिसूनच वापरायचा आहे. यानंतर यामध्ये ॲड करत आहे तयार करून घेतलेली पोह्यांची पावडर. पोह्यांच्या पावडरमुळे कटलेटला मस्त असा एक कुरकुरीतपणा येतो. यानंतर यामध्ये ॲड केली आहे अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, तसेच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. मटार कटलेट चटपटीत व्हावे यासाठी इथे मी ॲड करत आहे अर्ध्या लिंबाचा रस. हॉटेलमध्ये इथे आमचूर पावडर वापरतात, परंतु आज आपण घरगुती साहित्यामध्ये बनवत आहोत त्यासाठी इथे मी लिंबाचा रस ॲड केला आहे. ही एक महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. यानंतर यामध्ये ॲड केले आहे पोहे खाण्याच्या चमच्याने 5 चमचे बेसन पीठ, तसेच सर्वात शेवटी मीठ ॲड केले आहे. मीठ ॲड केल्यानंतर आता हे सर्व साहित्य जे आहे पाणी न वापरता इथे मी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे मिक्स करून मळून घेत आहे. बटाट्याचे जे मॉइश्चर असते तसेच मटारचे जे मॉइश्चर असते त्यामध्येच हे जे पीठ आहे ते आपल्याला इथे मळून घ्यायचे आहे. तर इथे मला आणखीन बेसन पीठची आवश्यकता वाटत आहे, त्यानुसार मी आणखीन 3 चमचे बेसन पीठ यामध्ये ॲड केले आहे. एकूण 8 चमचे बेसन पीठ इथे मी ॲड केले आहे. पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याचे प्रमाण इथे मी घेतले आहे. तर अशा प्रकारे सर्व पीठ जे आहे मटार कटलेट बनवण्यासाठीचे ते इथे मी मळून घेतले आहे. तर आता हे 10 मिनटं मुरण्यासाठी झाकून ठेवले आहे. 10 मिनटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मटार कटलेटचे पीठ जे आहे ते छान असे इथे भिजले गेले आहे. तर आता यावरती थोडेसे तेल ॲड करून याला परत एकदा मी एकदम मऊसूत असे मळून घेत आहे.
तर इथे आपले मटार कटलेटचे पीठ जे आहे ते छान असे तयार आहे मटार कटलेट बनवण्यासाठी. आता याचे आपण कटलेट बनवून घेऊयात. कटलेट बनवण्यापूर्वी इथे मी हाताला तेल लावून घेतले आहे, जेणेकरून हे पीठ हाताला चिकटले जाणार नाही. तर आता इथे मी मटार कटलेट बनवून घेत आहे. त्यासाठी तयार केलेल्या पिठामधील एक छोटासा गोळा घेऊन इथे मी हातावरती सुरुवातीला थोडासा मऊ करून अशा प्रकारे याला चपटा आकार देऊन घेतला आहे, पाहू शकता. तर अशा प्रकारे इथे आपले मटार कटलेट तयार झालेला आहे. तयार झालेले जे मटार कटलेट आहे ते आता एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या पिठापासून सर्व मटार कटलेट इथे मी बनवून घेत आहे. मटार कटलेट बनवताना पिठामधील एक छोटा गोळा घेऊन सुरुवातीला हातावरती मऊ करायचा, त्यानंतर त्याला अशा प्रकारे गोलाकार देऊन हातावरती मध्यभागी ठेवून चपटा आकार द्यायचा. तर हे मटार कटलेट जास्त जाड असे बनवायचे नाही, नाहीतर ते व्यवस्थित असे आतमधून तळले जात नाहीत, मस्त असे क्रिस्पी होत नाहीत तळल्यानंतर. तर इथे पाहू शकता सर्व मटार कटलेटच्या पिठापासून अशा प्रकारे मी मटार कटलेट बनवून घेतले आहेत. तर आता इथे मी हे शालो फ्राय करून घेणार आहे. हवं तर तुम्ही इथे तळूनही घेऊ शकता, पण तुम्हाला जर इथे तेलकट खाण्यास आवडत नसेल तर तुम्ही शालो फ्राय करून घेऊ शकता. शालो फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी थोडेसे तेल ॲड केले आहे. तेल मध्यम असे गरम झाले आहे, तर यामध्ये आता मटार कटलेट ॲड करून घेतले आहेत शालो फ्राय करण्यासाठी. कटलेट तेलामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच पलटवायचे नाहीत, हे जरासे सेट होऊन द्यायचे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी सुरुवातीला फुल ठेवली आहे. 1 ते 2 मिनिटांनंतर व्यवस्थित असे हे तेलामध्ये मटार कटलेट सेट झाले आहेत. तर आता हे मी दुसऱ्या बाजूने शालो फ्राय करण्यासाठी पलटवून घेत आहे. तर पाहू शकता मस्त असे आपले मटार कटलेट जे आहेत ते छान असे शालो फ्राय इथे होत आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या बाजूने पलटवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ते इथे लो टू मीडियम ठेवायची, जेणेकरून हे मटार कटलेट जे आहेत ते आतमधून मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी होतात, छान असे तळले जातात, आतमधून कच्चट अजिबात राहिले जात नाही. सुरुवातीला 1 ते 2 मिनिटे गॅसची फ्लेम जी आहे ती मटार कटलेट शालो फ्राय करताना किंवा तळताना फुल ठेवायची. 2 मिनिटांनंतर ही लो टू मीडियम ठेवायची. तर अशा प्रकारे इथे पाहू शकता 3 ते 4 मिनिटांमध्ये मस्त असे आपले मटार कटलेट तळले गेले आहेत. त्याचा कलर पाहू शकता किती छान असा दिसत आहे. मस्त असे सोनेरी रंगावरती हे मटार कटलेट आपले शालो फ्राय झालेले आहेत. तर आता हे मी बाजूला काढून घेत आहे तेलामधून व अशाच प्रकारे उरलेले सर्व मटार कटलेट जे आहेत ते इथे मी शालो फ्राय करून घेत आहे. तर इथे अशा प्रकारे आपले सर्व मटार कटलेट मी शालो फ्राय करून घेतले आहेत. मस्त असे आपले रेस्टॉरंट स्टाईल चवीचे घरगुती साहित्यामध्ये बनवलेले मटार कटलेट खाण्यासाठी तयार झाले आहेत. पाहू शकता मस्त असे वरून कुरकुरीत एकसारखे टेक्स्चर असणारे झाले आहेत. गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त असे शॅलो फ्राय करून घेतल्यामुळे आतमधून कुरकुरीत झाले आहेत. पाहू शकता एकदम छान असे क्रिस्पी झाले आहेत. तर हे मटार कटलेट मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता, तसेच घरामधील एखाद्या पार्टीसाठी बनवू शकता, संध्याकाळच्या छोट्या बुकेसाठी बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. सहज साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. रेसिपी आवडल्यास कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.